मित्रांनो, मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आज मी आपल्याला काव्याविषयी मला जसं सुचेल तसं बोलत राहणार आहे. अगदी स्वैर बोलणार आहे. आपण लहानपणापासून कविता ऐकतो. अगदी लहानपणापासून पहिल्या इयत्तेपासूनच आपल्याला कविता असतात. चित्रपटातील गाणी आपल्याला माहीत असतात. अगदी लहानपणापासून आपल्याला आईनं अंगाई गीत गाऊन झोपवलेलं असतं आणि त्यामुळे इतर कुठल्याही विषयापेक्षा काव्याचा आणि त्यायोग्य साहित्याचा आपल्याला परिचय झालेला असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु काव्य काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. हे आपल्यालाच काय तर अगदी मोठ्या मोठ्या समीक्षकांना सुद्धा आजपर्यंत काव्य म्हणजे काय याची व्याख्या करता आलेली नाहीये. खूप वेळा अनेक व्याख्या सांगितल्या जातात, व्याख्या म्हणून सांगितल्या जातात, परंतु त्या काव्याच्या व्याख्या असत नाहीत, तर त्यावरच्या कॉमेंट्स असतात. खूप महत्वपूर्ण असतात, खूप महत्वाच्या असतात, खूप प्रॉफिटिक असतात. काव्याबद्दल खूप काही सांगणारे असतात, परंतु त्या खचितच व्याख्या नसतात. कारण काव्याची व्याख्या होऊ शकत नाही. जगात जे काही खूप महत्वाचं आहे, अतिशय मूल्यवान आहे, अशा कुठल्याही गोष्टीची व्याख्या होऊ शकत नाही. आपण प्रेमावर खूप कादंबऱ्या वाचलेल्या असतात, गाणी ऐकलेली असतात, चित्रपटामध्ये गाणी पाहिलेली असतात, कथा ऐकलेल्या असतात, अवतीभोवती आपल्याला बऱ्याच वेळा काही ऐकायला येतं. परंतु हे सर्व जरी असलं तरी प्रेम काय आहे हे आपल्याला आतापर्यंत कोणी सांगू नाही शकलेलं, त्याची व्याख्या नाही करू शकलेलं. आईची माया काय आहे हे आपल्याला आतापर्यंत कोणी सांगू नाही शकलेलं, त्याची व्याख्याच होऊ शकत नाही. प्रार्थना म्हणजे काय आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. तसंच कविता काय आहे, काव्य काय आहे हे आपल्याला कधीही निश्चित करता येणार नाही, त्याची व्याख्या करता येणार नाही. खूप वेळा वर्ड्सवरची एक जी कॉमेंट आहे काव्यावरची, ती व्याख्या म्हणून विद्यार्थ्यांना सांगितली जाते आणि ती म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. खूप महत्वाची व्याख्या आहे ती. नव्हे, ती कॉमेंट आहे, व्याख्या नाही. तिचा थोडासा परामर्श घेऊ आपण, कारण ती खूप काही सांगून जाते. तिचा अर्थ बहुतेक वेळा ज्या तऱ्हेनं विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे किंवा त्याची चर्चा व्हायला पाहिजे एकूणच, तशी होताना दिसत नाही. काय आहे या कमेंटचा अर्थ? या कमेंटचा अर्थ असा आहे की भावनांचा ओसंडून वाहणारा प्रवाह, नुसत्या भावनांचा नाही तर तीव्रतर भावनांचा ओसंडून वाहणारा प्रवाह, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. परंतु पुढे जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. त्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो किंवा त्याबद्दल फार काही सांगितलं जात नाही, आणि ते म्हणजे रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. याचा अर्थ काय की एखादी घटना, भावना प्रधान घटना जेव्हा घडून गेली असते, तिला काही काळही लुटलेला असतो आणि त्यानंतर केव्हा तरी जेव्हा आपण एकांतात बसलेलो असतो तेव्हा त्याबद्दलच्या भावना एक वैश्विक परिमाण घेऊन आपल्यामध्ये पुन्हा रिकलेक्ट होत असतात. व्यक्तिगत संदर्भांचा फापट पसारा दूर करून जे सत्वयुक्त आहे, जे तत्वयुक्त आहे आणि जे सार्वत्रिक आहे, जे मानवीय आहे, अशा स्वरूपाचं काहीतरी आपल्याला रिकलेक्ट होतं आणि ते जेव्हा आपण शब्दबद्ध करतो तेव्हा त्याची कविता होते, असा याचा एकूण अर्थ आहे. परंतु ही त्याची व्याख्या नाही.
ही त्यावरची कमेंट आहे. परंतु कमेंट जरी असली तरी काव्याबद्दल खूप काही सांगणारी आहे आणि म्हणून महत्वाची आहे. काव्याबद्दल आपले हिंदी कवी निरालाजी यांनी एक अतिशय महत्वाची बाब सांगितलेली आहे, महत्वाची कमेंट केलेली आहे आणि तीही खूप महत्वाची आहे वेगळ्या अर्थाने. ते म्हणतात, कविता भाषा में आदमी होने की तमीज है. पुन्हा एकदा ऐका, कविता भाषा में आदमी होने की तमीज है. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्हाला कविता करता येत नाही वा कविता कळत नाही, म्हणजे प्रत्येकानं कविता केलीच पाहिजे तरच त्याला कविता कळते असं तर असं नाही. कविता करणे, कविता अप्रिशिएट करू शकणे, काव्य कळणे ही पूर्व अट आहे पूर्णपणे माणूस होण्याची. कविता भाषा में आदमी होने की तमीज है. जन्मानंतर लगेचच कोणी माणूस होतो असं नाहीये, इन्सान होतो असं नाहीये, तर इन्सानियत कमवावी लागते. तर संस्कृतीच्या प्रांतामध्ये, भाषेच्या प्रांतामध्ये जोपर्यंत तुम्हाला काव्य कळत नाहीत तोपर्यंत तुम्ही पुरेसे पूर्ण माणूस झालेले आहात असं नाहीये, असे निरालाजी म्हणतात. आणि मला वाटतं की ते खूप महत्वाचं आहे, खरं आहे. काहीतरी चमत्कृतीपूर्ण सांगायचं किंवा काहीतरी रोमॅन्टिक बोलायचं म्हणून ते वाक्य त्यांनी म्हटलेलं नाहीये, तर ते खूप महत्वाचं आहे. कविता हे माणसाचं बाह्यंगच नाही, मुळी माणूस असण्यामध्ये काव्य कळणं किंवा काव्य भावणं हे अनुस्यूत आहे. हे त्यामध्ये येतच मुळी. इतकं काव्य आणि माणूस यांचा अंतरसंबंध आहे. आणखीनही एक कवितेवरची कॉमेंट आहे जी स्वैरपणे भाषा म्हणून, म्हणजे भाषेची, म्हणजे कवितेची व्याख्या म्हणून सांगितली जाते. ती खूप महत्वाची आहे. ती खूपच स्वैर वाटेल, ती खूपच वेग वाटेल, वेग नव्हे वेगेस्ट वाटेल अशी आहे, परंतु एका फार व्यापक अर्थाने ती खूपच खरी आहे, खूपच महत्वाची आहे. आणि ती कमेंट म्हणजे, पोएट्री इज नथिंग बट राईट वर्ड्स इन राईट प्लेसेस, अशी ती कमेंट आहे. म्हणजे कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून योग्य जागीचे योग्य शब्द आहेत. आणि हे खूप खरं आहे. म्हणजे त्या शब्दामधून सांगितलेला जो भाव आहे इतका गहन, इतका तीव्र, इतका तरल, इतका हळुवार, तरी इतका हृदयाला भिडणारा, एका अर्थाने जीवघेणाच असा अर्थ. आणि या अर्थाच्या प्रकटीकरणासाठी योग्य वेळी योग्य जागी कवीने नेमलेले योग्य शब्दच महत्वाचे असतात. आणि म्हणून कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून योग्य जागचे योग्य शब्द असा आहे. याला व्याख्या म्हणता येणार नाही, परंतु व्याख्येच्याही पुढे जाऊन काव्याबद्दल खूप काही सांगणारी गोष्ट आहे. आता कवितेवरच्या ह्या वेगवेगळ्या कमेंट्स पाहिल्यानंतर आपण एक प्रश्न विचारूया की कवी कविता का करतो, किंवा कविता आपल्याला का भावते. खरं म्हणजे या दोन्ही प्रश्नांची उत्तर एकच आहे, कारण मूलतः हे दोन्ही प्रश्न दोन नसून हा एकच प्रश्न आहे. कविता का करतो कवी, किंवा कविता आपल्याला का भावते. तर याचं कारण असं आहे की आपल्या अतिशय वेगळ्या, क्वचितच जाणवणाऱ्या अतिशय तीव्रतर भावना, अतिशय तरल भावना, अतिशय हळुवार भावना आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत, नेहमीच्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीत. आपला नेहमीचा व्यवहार ज्या भाषेमध्ये चालतो, ज्या गद्य भाषेमध्ये चालतो,
ती गद्य भाषा या भावना पेलू शकत नाही आणि त्यामुळे कवी या भावना व्यक्त करण्याकरता, या भावना शब्दामध्ये अरेस्ट करण्याकरता वेगवेगळे काही गोष्टी वापरत असतो. आपण ज्याला पोएटिक डिव्हायसेस म्हणतो, आपण ज्याला मराठीमध्ये अलंकार म्हणतो. त्या म्हणजे उपमा, प्रतिमा, अनुप्रास, लय, ताल, ठेका, मीटर इत्यादी इत्यादी. या सगळ्यांच्या साह्यानं या अतिशय रेअर असलेल्या, क्वचितच उद्भवणाऱ्या, दररोज आपण ज्या भावना आपल्यामध्ये निर्माण होत नाहीत, अशा रेअर भावना, अशा हळूवार भावना, अशा तरळ भावना, ज्या भावनांच्या प्रकटीकरणासाठी शब्द अपुरे पडतात, अशा भावना कविता या सर्व अलंकाराच्या साह्यानं प्रकट करतो आणि त्याची कविता होते. समजा एखादा तरुण एखाद्या तरुणीच्या प्रेमात पडलेला आहे. तिला पाहिल्यानंतर त्याला खूप चांगलं वाटतं. तर त्याची ही जी भावना आहे तो असाच व्यक्त करेल की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तुला पाहून खूप चांगलं वाटतं. परंतु भावना एवढी तरल आहे, भावना एवढी तीव्र आहे की हे म्हणणं हे पुरेसं नाहीये. अशा म्हणण्यातून आपली भावना पुरेशी व्यक्त झालेली आहे असं त्याला वाटत नाहीये. तो फार तर काय म्हणेल पुन्हा की माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे आणि मला तुला पाहून खूप खूप चांगलं वाटतं. यातूनही फारसं काही त्याची भावना पूर्णपणे प्रकट होत नाही. परंतु त्याच जागी एखादा कवी जेव्हा म्हणतो की जे डोळ्यात जे तुझ्या ते साऱ्या जगात नाही, डोळ्यात जे तुझ्या ते साऱ्या जगात नाही, तू दिसता सखे मी माझा राहत नाही, गुलमोहरी बटांच्या वाऱ्या सवे भराऱ्या, गुलमोहरी बटांच्या वाऱ्या सवे भराऱ्या, तळपे दुपार तरीही कोणी उन्हात नाही. मला वाटतं की या चारच ओळीमधून प्रियकराची प्रेयसी बद्दलची जी भावना आहे ती खूप तरलतेने आणि खूप सूक्ष्मपणे, अतिशय तीव्रपणे प्रकट होते. आणि आपल्याला कविता वाचल्याचा आनंद का होतो, तर आपल्याच भावना, आपण कधीतरी अनुभवलेल्या भावना ज्या आपण व्यक्त करू शकलेलो नव्हतो, आपण स्वतःशी ती व्यक्त करू शकलेलो नव्हतो, ती भावना जेव्हा एखादा कवी समर्थपणे व्यक्त करतो तेव्हा आपल्याला आपल्याच अनुभवाच्या प्रत्ययाचा आनंद मिळतो. हे खरं गमक आहे. आपल्याला कविता का आवडते, आपल्याला कविता का भावते याच. आणि कवीलाही आनंद होतो सृजनाचा की अशी एक अवघड गोष्ट, अशी एक अवघड अशी भावना, तरल अशी भावना, सूक्ष्म अशी भावना आपण प्रकट करू शकलो, त्याला एक लय देऊ शकलो आणि त्यामुळं कवीही सुखावत असतो. मला वाटतं की कविता करणे आणि कविता अप्रिशिएट करणे यामध्ये हे महत्वाचं कारण आहे.